तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं। ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। पण आई, आज भैरवे मॅडम जे बोलल्या ते बरोबरच होतं ना? काय बरोबर बोलल्या ताई? हेच की अंजलीमुळे आज सरांचा जीव वाचला नाही। गुरुजींनी माझी पत्रिका बघून जे काही भाकीत केलं होतं की सरांचे प्राण मी वाचवणार आहे, पण तसं काहीच घडलं नाही। उलट मी सरांच्या आयुष्यात आल्यापासून त्यांच्या आयुष्यातले संकट। बस, आता एकही शब्द बोलायचं नाही हं? गुरुजींच्या भाकितावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तूही त्यावर शंका घेऊ नकोस। आणि हे सगळे विचार आधी डोक्यातून काढून टाक। माझी खात्री आहे, अंजली जरी तिथे पोहोचली नसती ना तरी तू तिथे असताना माझ्या देवांशला काहीच झालं नसतं। माझ्या देवांशच्या आयुष्यातली सावित्री फक्त तू आहेस। सई, आता झालं गेलं विसरून जा आणि नव्याने संसाराला सुरुवात करा। ह्या घरात तुझी जागा दुसरं कुणीच घेता कामा नये। आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका। काही झालं ना तरी देवाण सरांना मी माझ्यापासून कधीच दूर जाऊ देणार नाही। जा, आता आवरून घे, मी तुमच्यासाठी ज्यूस बनवतो आणि नंतर जोड्याने देवाला नमस्कार करा। ह्या परिस्थितीतून देवानी तुम्हाला सुखरूप बाहेर काढले, त्याचे आशीर्वाद घ्या आधी। जा, फ्रेश हो। आई, ते मी अंजलीसाठी ज्यूस। नेहमीसारखं आधी दुसऱ्यांचा विचार करा। देते हा, तिला पण ज्यूस करून देते मी, डोंट वरी। अगं जा।